मी सामाजिक कार्यकर्ता शरद कांबळे. आज आपल्या हस्करा गावामध्ये अंगणवाडी क्रमांक किती मॅडम? 2. अंगणवाडी क्रमांक 3. हे का 2चा आहे ना? हे अंगणवाडी क्रमांक 2 आहे. या अंगणवाडीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद अंतर्गत जे काय निधी आला ते एकूण 12 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. आणि हे 12 लाख खर्च करून नुकतीच 4 ते 5 महिने या अंगणवाडीला बांधून पूर्ण झालेले आहे. आणि हँडओव्हर हे अंगणवाडीच्या ताईकडे केलेली आहे. आपण पाहू शकता या अंगणवाडीची अवस्था कशी आहे. म्हणजे 11-12 लाख रुपये सरकार जर अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी जर देत असेल तर एवढ्या कोणतीही सुविधा मध्ये दिलेली नाही. ना लाईट नाही, फॅन नाही, काटे लटकवण्यासाठी कोणतेही आकोडे केलेले नाहीत, काही नाही. तुम्हाला अंगणवाडी पूर्णता दाखवतो. आपल्या नुकतेच डॉक्टरची टीम आलेली आहे जे लसीकरणासाठी आपल्या इथं आले. त्यांचं मी सर्वांचं स्वागत करतो. आपल्यामार्फत अशीच आमच्या गावाची सेवा घडो, चांगली सेवा घडो, अशी आपल्या चांगले उत्तम आपली तुम्ही आमच्या बालकांना सदृढ आरोग्य राहण्यासाठी चांगले प्रयत्न करू आणि चांगली सेवा देऊ असं तुम्हाला विनंती करतो. आणि आपल्या अंगणवाडीमध्ये काय काय नाही हे तुम्हाला मी सविस्तर एक व्हिडिओ दाखवतो. हे पाही अंगणवाडी. इथं कुठेही काटायला नाही, लटकवायला नाही, ना याला लाईट फिटिंगची व्यवस्था नाही, कुठेही काही गेलेलं नाही. हे आपले सर्व डॉक्टरची टीम आहे आपल्या सरकारी दवाखान्याची. इकडं पाहू शकता. आहे मध्ये किचनमध्ये काय स्टोर रूम वगैरे दिलेले आहेत ते बी पाहू. इकडं हे असं सामानासाठी स्टोर आहे. हे लेकराच्या आलेल्या किट वगैरे आहेत जे डिलेवरी आहे त्यांची. इकडं संडास बाथरूम आहे लेकरांना बाथरूम करण्यासाठी. इकडं हे अशी अवस्था आहे. याच्यामध्ये कुठेही लाईट फिटिंग नाही, लाईट नाही, काही नाही. नळाची व्यवस्था दिलेली आहे पण पाणी येत नाही कारण अंगणवाडीवर टाकीच नाही. शासन जर आपल्याला गावाच्या विकासासाठी 12 लाख रुपये जर अंगणवाडीसाठी खर्च करत असेल, आपल्या इथं पाहिलं आपण डिजिटल शाळा केली. या डिजिटल शाळेसाठी अनेकांनी निधी दिला. लाखो रुपये शाळा बांधण्यासाठी लोकांनी स्वतःचे मेहनतीचे स्वतःच्या मुलासाठी आलेले पैसे इथं दान केले. पण शासनानं दिलेला हा निधी ग्रामपंचायतनं का वापरला नाही योग्य प्रमाणे, इतकं बोगस काम का केलं हे मला सांगण्याची गरज नाही. ही अंगणवाडी इतकी बोलकी आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. हे वरती पहा, हे अंगणवाडीचा गिलावा आहे. नुकते 5 महिने झाले नाही अंगणवाडीला बांधून. पूर्णतः गिलाव्यामध्ये पाणी उतरते आणि पूर्ण हे गिलावा आता ढासळत चाललेला आहे. याच्यावर टाकीची व्यवस्था नाही, लाईट फिटिंग नाही, काही नाही. मी तुम्हाला हे गिलावा किती ढिला आहे ते दाखवतो. हे सळई आहे. फक्त मी या गिलाव्याला टच करतो. हा आपली अंगणवाडी किती खतरनाक बांधलेली आहे बघा. ही अंगणवाडीचा गिलावा लांबून घ्या, बघायला घ्या. अंगणवाडी घ्या कशी बोलते. अंगणवाडी क्रमांक 2 याचं नाव का? ही अंगणवाडी क्रमांक 2 आहे. इतकं निकृष्ट बांधकाम. किती पैसे खावे, कुठला निधी खावा हे तरी ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकाला कळालं पाहिजे. इथून भारताचं, देशाचं, महाराष्ट्राचं आणि गावचं भविष्य घडतं. इथले प्रत्येक मुलगा हा उद्याचं भविष्य आहे. आणि इथून आपण भविष्याचे धडे, लहान मुलं आपल्या भविष्याचे धडे आणि इथून रेघोट्यापासून वळण्यापासून चालू होते. आणि हे बांधकाम जर याच्यानंतर अपघात झाला, लेकराच्या डोक्यामध्ये जर पडलं तर याला जबाबदार कोण? ही अंगणवाडी वगैरे. म्हणजे इतकं निकृष्ट बांधकाम करून तुम्हाला निधी किती खावा, कोणता खावा हे तरी कळायला पाहिजे ना. लहान लेकराचं भविष्य आहे हे ग्रामपंचायत आणि हे तिची विकास कामं होती. याचा जबाब विचारण्याची जबाबदारी हे संपूर्ण गावकऱ्याची होती. आणि या गावकऱ्याच्या प्रत्येक मुली असतील इथे येतात, इथून आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतात. आणि याचा जबाब सर्वांनी विचारला पाहिजे. शंडासारखे चूप न राहता तुम्ही सर्वांनी याचा जबाब विचारणं हे तुमची जिम्मेदारी आहे.
हाय बांधकाम. अहो लोक म्हणतात कॉन्क्रीटचं बांधकाम केलं तर 100 वर्ष घोर नाही. 5 महिन्यामध्ये अंगणवाडी ढासळून चालली. 5 महिन्यामध्ये 12 लाखाची अंगणवाडी आहे. 12 लाखाची. कमीत कमी 12 महिने तरी नीट ठेवा ना. इतका भ्रष्टाचार. हा भ्रष्टाचार गावकऱ्यांनी खपून घेतला नाही पाहिजे. प्रत्येकाने बोललं पाहिजे. सगळ्यांना जर चूप राहिलं तर उद्या तुमच्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे. तुमचा सगळा निधी ते लोक खाऊन टाकतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.